Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 6च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2 लाईन्स अँड अँगल्स मधील प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला होता. आता आपण पुढे बघूया अँगल्स. ओके, तर अँगल्स मी तुम्हाला काढून दाखवते आणि एक्सप्लेन करते. ओके, इथे बघा, जर मी एखादी सेगमेंट काढली, ओके, किंवा रे काढला, ओके, मी इथे एक रे काढते. ओके, इथे पॉईंट आहे ओ, इथे पॉईंट आहे बी. ओके, आणि त्या रेमधून मी त्याच्या स्टार्टिंग पॉईंट आहे ओ, त्याच्या स्टार्टिंग पॉईंटमधून मी जर अजून एक रे काढला असा. ओके, जर मी असा अजून एक रे काढला तर बघा मुलांनो, ही फिगर ओळखीची वाटते का? तर याला म्हणतात अँगल. बरोबर, हा बघा अँगल तयार झाला आहे. जर एखाद्या स्टार्टिंग पॉईंटमधून दोन रेज किंवा दोन सेगमेंट जात असतील, ओके, आणि जी फिगर तयार होते त्याला म्हणतात अँगल. ओके, आणि त्याचा हा जो कॉमन पॉईंट आहे बघा, याचा कॉमन पॉईंट कोण आहे? ओ. तर याला काय म्हणतात? वर्टेक्स. आणि याच्या बघा दोन काय आहे? आर्म्स आहेत. आपल्याला कसे असे दोन आर्म्स असतात की नाही, बरोबर, तसे या अँगलला सुद्धा दोन आर्म्स असतात. आर्म्स सुद्धा म्हणू शकता किंवा आपण त्याला साईड सुद्धा म्हणू शकतो. तर कुठले आर्म्स आहेत बघा? आर्म ओ पी अँड आर्म ओ बी, किंवा आपण असंही म्हणू शकतो साईड ओ पी किंवा साईड ओ बी. मी तुम्हाला लिहून दाखवते. हे बघा, वर्टेक्स काय आहे ह्याचा? तर ओ. ओके, आणि ह्याचे आर्म्स काय आहेत? आर्म्स लिहू शकतो किंवा आपण साईड्स पण म्हणू शकतो. काय आहेत? आपण आता हा रे दिसतोय ना, म्हणून रे पण लिहू शकतो याला. ओके, किंवा जर सेगमेंट असेल तर सेग पण लिहू शकतो. तर रे ओ पी आणि रे ओ बी. इथपर्यंत कळलं मुलांनो? आता आपण पुढे जाऊया. पुढे मी तुम्हाला दाखवते या अँगलचं नाव कसं लिहायचं. त्याआधी मुलांनो, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. आता मी तुम्हाला सांगते या अँगलचं नाव कसं लिहायचं. तर जेव्हा पण आपण एखाद्या अँगलचं नाव लिहितो तर आपल्याला सगळ्यात पहिले काय लिहायचं असतं? तर एक सिम्बॉल काढायचा असतो. हे बघा, असा हा आहे अँगलचा सिम्बॉल. तर कधी पण आपल्याला अँगलचं नाव लिहायच्या पहिले हा सिम्बॉल काढणं खूप गरजेचं आहे. मग बघा, अँगलचं नाव काय आहे? पी ओ बी. मग मी लिहिणार पी ओ बी, किंवा आपण असंही लिहू शकतो अँगल बी ओ पी, बी ओ पी. ओके, आता बघा मुलांनो, अजून एक प्रकार आहे आपला अँगलचं नाव देण्याचा. आता मी अँगलचं नाव बघा कसं देते. आता याचा कॉमन स्टार्टिंग पॉईंट कोण आहे बघा? याचा वर्टेक्स कोण आहे? ओ आहे की नाही? मग याला मी अँगल ओ असंही नाव देऊ शकते. असं तीनही प्रकारे मी अँगलला नाव देऊ शकतं. ओके, तर मुलांनो, कळालं तुम्हाला अँगलचा कन्सेप्ट? क्लिअर झाला? काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आता बघा मुलांनो, इथे एक टेबल दिला आहे, तो आता आपण फिल करूया. बघा, इथे काही अँगल्स दिले आहेत. त्याचे इकडे नेम ऑफ द अँगल म्हणजे नेम लिहायचं आहे, वर्टेक्स लिहायचा आहे आणि साईड्स ऑर आर्म्स लिहायचे आहेत. एक त्यांनी आपल्याला लिहून दाखवलं आहे बघा, हा अँगल के वाय झेड ऑर अँगल झेड वाय के असंही लिहू शकतो. मग याचा वर्टेक्स काय होता? वाय, म्हणून इथे वाय लिहिला. आता इथे रे आहेत की नाही, म्हणून इथे लिहिलं आहे रे वाय के, रे वाय झेड. आता आपण पुढे लिहूया. आता हे सेकंड बघा अँगल, आपण नाव लिहूया याचं अँगल आर ए डी और अँगल असंही लिहू शकतो किंवा डी ए आर, डी ए आर.
वर्टेक्स काय आहे बघा याचा, हा बघा हा आहे की नाही, स्टार्टिंग पॉईंट कॉमन आहे दोघांचा, मग ए. आता रे, रे काय आहेत किंवा त्याच्या साईड्स काय आहेत, रे ए आर, और कुठलं अजून, रे ए डी. समजतंय ना मुलांनो. आता इकडे अजून एक अँगल आहे, हा तुम्हाला होमवर्क आहे. ओके, याचा नेम, वर्टेक्स आणि साईड्स और आर्म्स हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे. आता आपण लास्ट बघूया. आता इथे बघा, इथे रे आहे का, नाही, इथे काय दिलं आहे, 2 सेगमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, आपण याचं नाव लिहूया, अँगल MAP, MAP किंवा अँगल PAM. वर्टेक्स काय आहे बघा याचा, A. ओके, आणि याचं साईड्स किंवा आर्म्स आता काय लिहिणार, आता इथे रे होते. ठीक आहे, म्हणून आपण रे लिहिलं, पण इथे रे आहे का, नाही, इथे काय सेग आहे, म्हणून इथे आपण लिहिणार सेग, सेग AM आणि सेग AP. क्लिअर आहे मुलांनो, कळलंय. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता बघा मुलांनो, इकडे इन द ॲडजसंट फिगर कॅन वी राईट नेम ऑफ द अँगल ॲज अँगल B. आता इथे बघा एक अँगल दिसतोय. आता या अँगलचं नाव लिहिताना आपण अँगल B असं लिहू शकतो का, तर बघूया. हाऊ डू वी नो एक्झॅक्टली विच अँगल इज अँगल B. आता इथे बघा, तुम्हाला कन्फ्युजन असेल की यातला कोणत्या अँगलचा पार्ट अँगल B हा आहे. बिकॉज देर आर 3 रेज विथ इनिशियल पॉईंट B. कारण इकडे काय आहेत, B पासून बघा 3 रे गेलेत की नाही, BA, BC, BD. ओके, हाऊ मेनी अँगल्स आर देअर, किती अँगल्स आहेत बघा बरं मुलांनो. राईट द नेम्स ऑफ दोज अँगल्स. आता त्या अँगल्सचे आपण नाव लिहूया. पहिले बघा, जर ऑब्झर्व करा, तुम्हाला किती अँगल्स दिसत आहेत. फर्स्ट त्यांनी दिलेला आहे ॲज अँगल ABC. आता दुसरा कोणता अँगल आहे बघा, इकडे बघा, अँगल CBD. मी इकडे लिहिते CBD. ओके, हा झाला एक ABC अँड CBD. आता बघा मुलांनो, अजून एक अँगल आहे इकडे, बघा बरं, शोधा, दिसतोय का. येस, हा बघा अँगल ABD आहे की नाही, हा अँगल ABD आहे, हा मोठा. तर इथे किती अँगल्स फॉर्म होत आहेत, 3 अँगल्स. हा एक आहे अँगल ABD, देन अँगल ABC अँड देन अँगल CBD. कळलं का मुलांनो. ओके, तर आता या तिघांचा पण स्टार्टिंग पॉईंट काय आहे बरं, मिडल पॉईंट B आहे की नाही अँगल. मग या तिघांच्या पण अँगलचं नाव लिहिताना इथे बघा B आहे, इकडे पण B आहे, मग आपण अँगल B हे नक्कीच लिहू शकतो. ओके मुलांना, कळलंय. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे बघा काय आहे, इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ अँगल्स. आता इंटिरियर आणि एक्सटिरियर आठवतंय का मुलांनो, लास्ट इयर आपल्याला होतं सर्कलमध्ये इंटिरियर पॉईंट्स, एक्सटिरियर पॉईंट्स होते की नाही, तसंच इकडे आहे. आता इकडे काय दिलं आहे, एक अँगल दिला आहे बघा. त्या अँगलमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, काही इंटिरियर म्हणजे आतमध्ये दिलेले आहेत, काही बाहेर दिलेले आहेत. मग हे जे अँगल आहे, अँगल ABC, त्या अँगलच्या आतमध्ये बघा रेड कलरनी तुम्हाला दाखवले, ते जे आतमध्ये असतात त्यांना इंटिरियर अँगल्स म्हणतात, आणि जे बाहेर या आर्म्सला टच पण नाही करत बघा, ते असतात एक्सटिरियर अँगल. ओके, तर मी तुम्हाला लिहून दाखवते. हे बघा, इंटिरियर ऑफ द अँगल. मग काय लिहिणार आपण, कुठले पॉईंट लिहिणार, पॉईंट कोण आहे P. मग पॉईंट कोणता आहे N, अँड
पॉइंट एम. ओके, हे 3 आहेत की नाही. आता पुढे काय आहे, एक्सटेरियर ऑफ द अँगल. आता एक्सटेरियर कोणते आहेत बघा, दिसत आहेत अँगलच्या बाहेर. कोणते आहेत, पॉइंट आर अँड पॉइंट क्यू. आता बघा इथे सी, बी, डी, ए हे कुठे आहेत बघा, तर हे आहेत ऑन द अँगलच्या आर्म्सवर. बरोबर, हे रेज आहेत. ठीक आहे, हे जे आहेत रेज, त्या रेजवर आहेत की नाही. मग ते इंटेरियर पण नाहीत आणि एक्सटेरियर पण नाहीत. कळलं का मुलांनो, खूप इझी आहे हे समजायला. आता बघा मुलांनो, या लेसनमधील आणखीन एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट, टाईप ऑफ अँगल. आता टाईप ऑफ अँगल तर तुम्हाला कळालं मुलांनो. तर आता टाईप काय असतात अँगलचे. तर आपल्याला ऑलरेडी 3 अँगल्स माहिती आहेत मुलांना, आठवत आहेत का बघा. मला कमेंटमध्ये लिहा बरं, कोणते कोणते अँगल आपल्याला गेल्या वर्षी होते. ठीक आहे, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. ठीक आहे, तरी पण तुम्हाला आठवत आहेत का, आपण बघूया. ठीक आहे, तर पुढे जाऊया. फर्स्ट, झिरो अँगल. इथे बघा, झिरो अँगल म्हणजे काय, वेन अ पेपर फॅन इज फोल्ड. इथे पेपर फॅनचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. अ झिरो अँगल इज फॉर्म बिटवीन द 2 एजेस ऑफ द फॅन. द मेजर ऑफ अ झिरो अँगल इज रिटन ॲज झिरो अँगल. म्हणजे बघा, झिरो अँगलला काय असतात, ज्या अँगलच्या 2 एजेस, म्हणजे ही एक झाली बरोबर, दुसरी एज पण काय असते इथे पॉईंट, की त्याच्यावरच असते. मग इथे कुठला अँगल फॉर्म होतोय का, नाही होते ना. मग इथे काय लिहिणार आपण, झिरो अँगल. ओके, नेक्स्ट ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय बघा, बाय कीपिंग वन एज ऑफ द फॅन फिक्स अँड रोटेटिंग द अदर एज. कुठला होतोय, डॅश अँगल इज फॉर्म हिअर. कोणता अँगल होतोय बघा, ही जी आहे लाईन ती तिथेच ठेवली आहे फॅनची आणि ही एक्सटेंड केली आहे. ठीक आहे, मग इथे कुठला अँगल होतोय, आपण शिकलो होतो, दाखवते मी तुम्हाला. आता ही एक, इथे कोणता अँगल होतोय बघा, हा आठवतंय का मुलांना, हा कोणता अँगल आहे, तर हा ॲक्यूट अँगल आहे. इथे आपण लिहूया. आता याची मेजरमेंट कशी ओळखायची, की कसं ॲक्यूट अँगल होणार, तर इट्स मेजर इज ग्रेटर दॅन, म्हणजे कशापेक्षा जास्त असते, 0 डिग्री. 0 डिग्रीपेक्षा जास्त आहे की नाही. आणि लेस दॅन म्हणजे इथे असते 90 डिग्री. मग 90 डिग्रीपेक्षा कमी असते. ओके, त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. पुढे काय आहे, पुढे आहे राईट अँगल. हा तर मुलांना तुम्हाला लगेच बघितल्याच समजतो. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हिअर राईट अँगल. ओके, राईट अँगल इज फॉर्म, दिसतोय. द मेजर ऑफ अ राईट अँगल इज 90 डिग्री. असतो की नाही 90 डिग्री बघा. असा इथे. ठीक आहे, हा असतो 90 डिग्री. नेक्स्ट काय आहे, ऑप्ट्यूस अँगल. आता ऑप्ट्यूस अँगल कसा असतो बरं, हिअर डॅश अँगल इज फॉर्म. कोणता अँगल बघूया आपण. इट्स मेजर इज ग्रेटर दॅन म्हणजे कोणापेक्षा मोठी असते, तर 90 डिग्री. अँड लेस दॅन कोणापेक्षा, इथे 180चा असतो. लेस दॅन 180 डिग्री म्हणजे हा अँगल बघा 100 डिग्रीचा असो, 155 डिग्रीचा असो, कोणताही असो, म्हणजे 90 डिग्री टू 180 डिग्री कोणताही अँगल जर आपल्याला दिला काढायला, ओळखायला सांगितलं एक्झामला, हे तुम्हाला ओळखायला येणार बरं का मुलांनो. तुम्हाला मेजरमेंट दिलं असणार की 90 डिग्रीचा अँगल आहे, 180चा आहे, 155चा आहे. मग तुम्ही नाव लिहायचं की तो कोणता अँगल बनतो. ठीक आहे, मग हा अँगल असणार आहे ऑप्ट्यूस अँगल. इथे बघा, हा मोर दॅन 90 डिग्री म्हणजे इथे असते 90 डिग्री, मग याच्यापेक्षा मोठा हा असतो ऑप्ट्यूस अँगल. आता पुढे जाऊया.
आता हे 3 अँगल बघा, हे 3 अँगल आपल्याला माहितीच होते. ठीक आहे. आता पुढे आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट आपल्या नावावरूनच थोडी आयडिया येते की नाही, स्ट्रेट म्हणजे सरळ असणार. दिस इज अ स्ट्रेट लाईन फॉर्म बाय 2 एजेस. स्ट्रेट लाईन फॉर्म होते की नाही. दिस इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला पण येईल एक्झामला. द मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री. ओके, मी तुम्हाला काढून पण दाखवते. हा इथे बघा. ठीक आहे, ही 1 एज झाली. आता दुसरी एज काय असते, एक्झॅक्टली स्ट्रेट लाईनमध्ये, आणि याचा अँगल असा बनतो. ओके, तर याला म्हणतात 180 डिग्री आणि स्ट्रेट अँगल. आहे की नाही स्ट्रेट लाईनवर. एकदम इझी आहे हा ओळखायला. आता पुढे जाऊया. पुढे आहे रिफ्लेक्स अँगल. द अँगल फॉर्म इन दिस पिक्चर इज रिफ्लेक्स अँगल. हा आहे रिफ्लेक्स अँगल. द अँगल फॉर्म हिअर इज लार्जर दॅन अ स्ट्रेट अँगल. म्हणजे या स्ट्रेट अँगलपेक्षा हा मोठा असतो. द मेजर ऑफ दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180. बघा, ग्रेटर दॅन 180 म्हणजे या स्ट्रेट अँगलपेक्षा मोठा. अँड लेस दॅन 360 डिग्री. 360 म्हणजे पूर्ण आपला फिरून असा येणार आहे. पुढे आपल्याला आहेच. ठीक आहे, म्हणजे बघा ही आहे 1 एज. ठीक आहे, इथे असतो स्ट्रेट अँगल, इथे असतो की नाही, आणि स्ट्रेट अँगलपेक्षा मोठा म्हणजे हा असा. आता हा कसा ओळखायचा. बरेचदा बघा मुलांनो काय होतात की बरेच स्टुडंट्स काय होतात, कन्फ्यूज होतात की ऑप्टिस अँगल कसा, आणि कारण हा इथे जर कर्व केला तर हा ऑप्टिस अँगल होणार. मग कन्फ्युजन होतं मुलांचं की अरे हा ऑप्टिस आहे की रिफ्लेक्स आहे, तर कसं ओळखायचं. तर दिस इज, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इथे आपण लक्ष द्यायचं आहे की अँगलची साईन कुठे आहे, इकडे आहे की इकडे आहे. ठीक आहे, याच्यावरून आपण ओळखायचं आहे की हा कोणता आहे, हा ऑप्ट्यूस आहे आणि हा रिफ्लेक्स आहे. कळलं, कन्फ्युजन क्लिअर झालं. आता आपण पुढे जाऊया. तर याचं मेजरमेंट काय असतं, स्ट्रेट अँगल 180चा असतो. मग 180पेक्षा मोठा आणि इकडे 360पर्यंत जातो तो. क्लिअर आहे मुलांनो. पुढे जाऊया. लास्ट, कंप्लीट अँगल. In this picture, a complete fan has been formed and both the edges of the fan meet exactly. This angle is called a complete angle. The measure of a complete angle is 360 degree. 360 डिग्री बघा आहे की नाही, पूर्ण सर्कल आपला 360 डिग्रीचा असतो तसाच. बघा ही आहे 1 एज. ठीक आहे, आणि असा पूर्ण फिरून अँगल काय होतो, परत इकडे येतो. ठीक आहे, मग हा झाला 360. आता इथे पण बघा मुलांनो, बरेच वेळा मुलं कन्फ्यूज होतात 0 डिग्री कोणता आणि 360 डिग्री कोणता. तर 0 डिग्री आणि 360 डिग्रीमध्ये सेम जसं ऑप्ट्यूसमध्ये आणि रिफ्लेक्समध्ये आपण बघितलं होतं तसंच. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरून आपल्याला कळतो की हा काय आहे, 360 डिग्रीचा आहे. म्हणजेच कोणता अँगल आहे, कंप्लीट अँगल आहे. क्लिअर झालं मुलांनो. काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 आणि एक्सरसाइज 2 सुद्धा बघणार आहोत. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय बाय.